पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय फादर, प्रिय सिस्टरांनो आणि प्रिय बंधू बहिणीनो, हालेलुया हालेलुया. देवाची इच्छा असे आहे, देवानी ज्यांना एकवट केलेलं आहे ते लोक ख्रिस्तामध्ये एक बनणे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. मत्तेय शुभवर्तमान 18व्या अध्यायातील 18वं वचन सर्व लोकांना पाठ आहे का? 18 काही आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये जे काही बांधले गेलेलं आहे ते स्वर्गामध्ये बांधण्यात येईल. हालेलुया. सुंदर वचन आहे. हालेलुया. मोकळा केलं तर जगामध्ये पण मोकळा करण्यात येईल. हल्ले स्वर्गामध्ये पण मोकळा करण्यात येईल. हालेलुया हालेलुया. प्रियानो, तशाच प्रकारे 19वं वचन आपण उजवा हात वर करून आता बोलूया. 19वं आणि 20वं वचन. पहिले 19वं वचन आपण उजवा हात वर करून एकत्र बोलूया. मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करीतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा दोघे जण येशूच्या नावाने एकत्र येत आहे त्यांच्यामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नवरा बायको हे या दोघांना देवाने एकत्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवरा बायको बरोबर विश्वास होऊन राहणं गरजेचं आहे. बायको नवऱ्या बरोबर विश्वास होऊन राहणं गरजेचं आहे. हालेलुया. या दोघांच्या विश्वासूपणापेक्षा मोठा आहे देवाचा विश्वासूपणा. हालेलुया. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एक बोट ठेवूया आणि आपण स्तोत्र संहिता 89 मध्ये 28वं वचन आता दोन्ही हात वर करत आपण ऐकूया. 28वं वचन. मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखील. त्यांच्याशी माझा केलेला करार आढळ राहील. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे तुमच्या बरोबर देवाने केलेले काय करार आहे. हालेलुया. देवाचा करार देव तोडणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून प्रियानो, बप्तिस्माच्या वेळी, दृढीकरणाच्या वेळी, गुरुदीक्षाच्या वेळी वगैरे जे आशीर्वाद मिळत आहे, हालेलुया, तशा प्रकारे त्यापेक्षा जोरदार रीतीने हालेलुया नवरा बायको दोघांना एकवट केलेले देवानी त्यावेळी दिलेले जे मोठा आशीर्वाद आहे त्याचा फळ तुमच्या बरोबर निरंतर राहणार, कारण परमेश्वर विश्वासू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, कधीही लग्न सोहळा, कौटुंबिक जीवनाच्या संबंधातील गोष्टीमध्ये वाईफळ शब्द कधी बोलायचे नाही.
हालेलुया. असे काही कुटुंब आहेत जिथे पप्पांच्या मनातील इच्छा पूर्ण झालं नाही तर, मुलं ऐकत नाही तर, मुलांच्याकडून काम करून घेण्यासाठी पप्पाच्या मुखातून येणारे एक शब्द असे आहे, मग तुला काही करायचे तू कर, मी माझ्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यामध्ये कुठला आशीर्वाद आहे? हालेलुया. वाईफळ शब्द आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. देवानी जोडलेल्या कुटुंबांमध्ये असला फालतू वाईफळ शब्द कोणी कधी उच्चारायला नको. आपले घर देवाचे घर आहे. देवाने आशीर्वाद दिलेलं घर आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबामध्ये देव राजा होऊन राज्य करत आहे. हालेलुया. हालेलुया. आता या पुनरुत्थानाच्या काळामध्ये पुनरुत्थित येशू तुमच्या कुटुंबामध्ये राजा होऊन आहे. हालेलुया. आपण आपल्या घरामध्ये कधी फालतू शब्द वापरायचे नाही. प्रेज द लॉर्ड. असला शब्द जे ऐकायला बरं न वाटणार आहे, असला शब्द कधी आपण वापरायचे नाही. परमपवित्र संस्काराला हालेलुया. कधी पप्पा मम्मी वाईफळ शब्द बोलणार ते काम करून घेण्यासाठी वगैरे बोलणार. हालेलुया. एखाद्या वेळी ऐकत बसणारे मुलं याच गोष्टी करून दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून वाईफळ शब्द कधीही आपण उच्चारू नये. विशेष प्रकारे लहान मुलं किंवा इतरांच्या समोर कधी काही गोष्ट आहे जे शब्द आपण कधी वापरायचे नाही. हालेलुया. तुम्ही आता 28 वचन वाचले, त्यानंतरच्या भागामध्ये देवाने बोललेली गोष्ट असे आहे. हालेलुया. माझी लेकरं, माझे लोक माझ्या जर ऐकत नाही, हालेलुया, तर मी त्यांना चाबुकाचा मार पाहिजे तर देणार. मी त्यांना सुधरून घेणार. मी त्यांना शिक्षा देणार. हालेलुया. मी त्यांना शिक्षा देणार. मी त्यांना सुधरून देणार. तरी परत 35 वचनामध्ये हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पुढे सांगत आहे. हालेलुया. पुढच्या सर्व वचनामध्ये ते भाग आहे. हालेलुया. प्रभू सांगत आहे, मी कधीही मी दिलेले वचन तोडणार नाही. हालेलुया. मी तुमच्या सोबत राहणार. मी तुमच्या बरोबर उभं राहणार.
तरी डोळ्याला दृष्टी कमी पडत असेल तर विशेष प्रकारे एका डोळ्याचा दृष्टी परमेश्वर कोणाच्या तरी वाढवून देत आहे. हालेलुया. कोणाला तरी एका गुडघ्याचा एक साइड हे पूर्ण साइडला दुखणे त्रास आहे असे कोण असेल तर तुमच्या एका साइडने असलेले दुखणे येशू दूर करून देत आहे. एका डोळ्याला दुखणे असलेले कोण असेल तर त्याच्यात एका डोळ्याचा त्रास येशू दूर करून देत आहे. छातीच्या बरगडीच्या भागामध्ये मी बोलता बोलता अनुभव असलेले कोण असेल तर ताबडतोब हात वर केला तरी चालते. बुरगडीच्या भागामध्ये दुखत आहे असे कोण असेल तर त्या बुरगडीच्या भागातील दुखणे आता येशू दूर करून देत आहे. चालताना जरा दम लागल्यासारखा होत आहे असा कोणाला तरी चालताना जे दम लागल्यासारखा आहे त्यामध्ये प्रभू आता आशीर्वाद करून बरे करत आहे. कांद्याचं जे हाड जॉईंट आहे सांधे जे आहेत कांद्याच्या त्या भागातील दुखणे असलेल्या अनेकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. छातीच्या मध्य भागामध्ये पोटाच्या वरच्या भागामध्ये बुरगडीचा जे मध्य भाग आहे तिकडे थांबून थांबून काहीतरी त्रास झाल्यासारखा कोणाला तरी होत आहे त्यांना प्रभू आशीर्वादित करत आहे. कमरेच्या कालच्या भागामध्ये एका साइडला दुखणे आहे कदाचित ते भाग काळा पडलेला असेल त्या भागातील जे त्रास आहे ते कोणाचा तरी प्रभू दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला वारंवार आत्महत्याचा विचार मनामध्ये येत आहे त्या व्यक्तीला प्रभू त्या बंधनापासून सोडवत आहे. मानसिक तणाव खूप असलेले काही लोक आहेत त्यांना प्रभू आशीर्वाद करत आहे. घशाचा त्रास प्रभू दूर करत आहे. जिभेला एक फोडीसारखा होऊन त्रास होत आहे असे कोणाला तरी जिभेला असलेले जे त्रास आहे त्यातून आता येशू सोडवून घेत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.